घराण्याचे मूळ आद्यपुरुष परमपूज्य स्वामी पूर्णानंद सरस्वती महाराज यांच्या कृपाशीर्वादामुळे सारे गोडसे कुटुंबीय आज आनंदी आणि समाधानी आयुष्य जगत आहेत. गोडसे घराणे मूळ बीडचे. कुटुंब प्रमुख कैलासवासी श्री दादासाहेब गोडसे कापड व उंची काश्मीरी गालिच्याचे व्यापारी होते. हा काळ होता 1903चा. आपले नशीब आजमावण्यासाठी बीडवरून पुण्यात ते स्थायिक झाले आणि काहीच काळात पुण्यातील श्रीमंत प्रसिद्ध व्यापारी म्हणून नावारूपास पण आले. त्यांचे सामाजिक कार्यही मोठे होते. त्यात लोकमान्य टिळक यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. टिळक नेहमी घरी येत असत. त्यावेळेस टिळकांच्या चळवळीत त्यांनी कारावासही भोगला होता. टिळकांच्या केसरी वृत्तपत्रासाठी कागद पुरवण्याचा दुसरा व्यवसाय सुरू झाला. अनेक सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, राजकारणी त्यांच्या संपर्कात येऊ लागले. त्यावेळेस नगरपालिकेत ते निवडून आले होते. ते अनेक व्यापारी संस्थेचे संस्थापक व सभासद होते. अशा वैभवाच्या कालखंडाची चढती कमान 1926-27 पर्यंत चालू होती. अचानक कालचक्र फिरले. सन 1918 मध्ये पहिले महायुद्ध संपले आणि जागतिक मंदीची एक विलक्षण लाट आली. या लाटेत अनेक व्यापारी, बँका, पतपेढ्या सापडल्या. गोडशांच्या व्यापारालाही मोठा फटका बसला. होत्याचे नव्हते झाले. अखेर सर्व मालमत्तेचा लिलाव करावा लागला. गोडशांच्या व्यापाराचा अस्त झाला आणि या धक्क्यानेच दादासाहेब गोडसे यांचे निधन झाले. परंतु त्याच वेळेस कैलासवासी सौ सावित्री आजीने सर्व कुटुंबाची धुरा खंबीरपणे सांभाळली. दादासाहेब गोडसे यांचे मोठे चिरंजीव कैलासवासी राजाभाऊ गोडसे म्हणजेच श्री आनंद गोडसे यांचे वडील यांच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी पडली. ते सदन कमांड या मिलिटरी ऑफिसला नोकरीला होते. त्यांना उपजतच संगीताचा कान आणि स्वरज्ञान होते. प्रसिद्ध गायक कैलासवासी वसंतराव देशपांडे हेही त्यांच्याच ऑफिसमध्ये नोकरीला होते. त्यामुळे संगीतास पूरक असा मित्रसाथी त्यांना लाभला व गोडसे घराण्यात संगीताचा उगम झाला. कैलासवासी राजाभाऊ व्हायोलिन, बॅकपाईप, ट्रम्पेट अप्रतिम वाजवत असत. त्यांनी त्यांचे भाऊ कैलासवासी श्री मधुकर व कैलासवासी श्री यशवंत गोडसे यांच्यावरही संगीताचे उत्तम संस्कार केले. 1940 मध्ये बाबासाहेब केंजळे यांनी रॉयल बँड नावाने महाराष्ट्रातील पहिला हिंदू बँड स्थापन केला. त्यानंतर रॉयल ऑर्केस्ट्राची स्थापना झाली. त्यामध्ये सिनेसंगीत, भावगीत, भक्तिगीत, काही रागदारी रचनाही सादर केल्या जात होत्या. त्या ऑर्केस्ट्रामध्ये राजाभाऊ व्हायोलिनवर अप्रतिम गाणी वाजवत असत. 1952 मध्ये नारायण पेठेतील राहत्या घरातच त्यांनी क्लास सुरू केला आणि तिघे भावंडे मिळून संगीताचे कार्यक्रम करू लागले. 1963 मध्ये राजाभाऊंच्या आयुष्यातले क्लासचे पहिले व शेवटचे स्नेहसंमेलन ठरले. पुढे अल्पशा आजाराने जून 1965 मध्ये राजाभाऊंचे निधन झाले. राजाभाऊंनंतर 1965 मध्ये गोडसे क्लासची सर्व जबाबदारी प्रख्यात व्हायोलिन वादक श्री मधुकर गोडसे म्हणजेच श्री आनंद गोडसे यांचे काका यांचेकडे आली. त्यांनी विद्यालयाच्या उभारणीत फार मोलाचे बदल केले आणि 1968 साली गोडसे व्हायोलिन विद्यालय ही सरकारमान्य रजिस्टर संस्था स्थापन केली व विद्यालयाच्या कार्याच्या कामाची उद्दिष्टे नक्की झाली. मधुकाकांच्या पत्नी कैलासवासी सौ रंजना गोडसे या प्रख्यात गायक श्रीपद शास्त्री यांच्या कन्या. त्या उत्तम हार्मोनियम वाजवत. विद्यालयात हार्मोनियम व व्हायोलिन अशा 2 वाद्यांचे शिक्षण दिले जाऊ लागले. याच वेळेस विद्यालयाची स्वरसंगम ही संलग्न संस्था स्थापन करून त्यामार्फत अनेक सांगीतिक उपक्रम केले जाऊ लागले. यामध्ये संगीत विषयक परिसंवाद घडवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणे, तसेच संमेलनातून विद्यार्थ्यांचे गायन वादन सादर करणे, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेस बसून विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहणे, संगीतातील बुजुर्ग कलाकारांचे कार्यक्रम करणे, तसेच शैक्षणिक सहलीतून विद्यार्थ्यांचा एकोपा वाढवणे, त्याचबरोबर बालसंगीत संमेलन, संगीत शिक्षक कॉन्फरन्स व ITCच्या मैफिली असे अनेक उपक्रम विद्यालयांनी राबवले आहेत. कैलासवासी मधुकर गोडसे यांनी 1965 ते 1990 या काळात विद्यालय मोठ्या प्रमाणात भरभराटीस आणले. 1990ला कैलासवासी मधुकर गोडसे यांच्या आजारपणामुळे विद्यालयाची पूर्ण सूत्रे श्रीयुत आनंद गोडसे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. श्री आनंद गोडसे
हे तबला वादनाचे उत्तम साथ संगतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आजपर्यंत पंडित भीमसेन जोशी, पंडित माधव गुडी, पंडित उपेंद्र भट, पंडित विनायक तोरवी, पंडित श्रीकांत देशपांडे, श्रीमती सरस्वती राणे, विदुषी मंजिरी आलेगावकर, श्रीमती मीना फातर्पेकर, विनोदभूषण अल्पे, पंडित सुधाकर चव्हाण अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर साथ संगत केली आहे. गीत रामायण हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. यातील गीतांना श्री सुधीर फडके, श्री आनंद माडगुळकर, श्री श्रीधर फडके, श्री प्रमोद रानडे यांच्या गीत रामायण या कार्यक्रमात आजपर्यंत 900 कार्यक्रमांना त्यांनी तबला साथ केली आहे. त्यांच्या या गीत रामायणाच्या तळमळीतून प्रत्यक्ष शरयू तीरावर हिंदी गीत रामायण सादर करण्याचा अपूर्व योग त्यांच्या जीवनामध्ये आला. श्री आनंद गोडसे यांच्या संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यामधील प्रमुख पुरस्कार म्हणजे गदिमा प्रतिष्ठानतर्फे गीत रामायण पुरस्कार, नटरंग अकॅडमीचा कलारंग पुरस्कार, सुधाकर चव्हाण यांच्या विद्यालयातर्फे दिला जाणारा कलाश्री पुरस्कार, उपाध्य विद्यालयातर्फे दिलेला संगीत कार्य गौरव पुरस्कार, अ.भा. गांधर्व विद्यालयातर्फे दिलेला संगीत कला गौरव पुरस्कार. त्यांच्या पत्नी सुक्षमा गोडसे यांचे त्यांच्या मातोश्री कैलासवासी जयश्री पोळ यांच्याकडे पहिले गाण्याचे शिक्षण झाले. त्या हार्मोनियम व व्हायोलिन उत्तम वाजवतात. सध्या ते दोघे विद्यालयाची धुरा उत्तम सांभाळत आहेत. विद्यालयात तबला, हार्मोनियम, व्हायोलिन, बासरी, मेंडोलिन इत्यादी वाद्यांचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यालयाचे त्यांनी नामकरण गोडसे वाद्यवादन विद्यालय असे केले आहे. उत्तम शिक्षण पद्धती, मनमिळावू स्वभाव तसेच विद्यार्थ्यांच्या सांगतिक ज्ञानात व कलेवर निष्ठा प्रेम वाढवण्याचे संस्कार करण्यात ते दोघेही निपुण आहेत. त्यांच्या कारकिर्दीत सुवर्ण महोत्सव सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा असा झाला. विद्यालयात आज अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यालयातून ज्ञान घेऊन घडलेले काही विद्यार्थी जे आज संगीत क्षेत्रात नावाजलेले आहेत आणि त्यामध्ये भरीव कामगिरी करत आहेत, अशा या विद्यार्थ्यांचा विद्यालयाला सार्थ अभिमान आहे. त्यांची संगीत साधना अशीच चालू राहण्यासाठी विद्यालयाकडून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. आजपर्यंतच्या विद्यालयाच्या कार्यात अनेकांचे सहकार्य लाभले आहे. त्यामध्ये बापूराव भिडे, सौ मृणाल व मधुकर तिखे, सौ मृदुला व जयंत वाडेकर, यशवंत पुरंदरे, कैलासवासी मंगला आनंद पंडित, ॲडव्होकेट सुनील व निलिमा राडकर, श्री व सौ रश्मी सोमण, मीना गर्गे, शोभा गदो, शिरीष क्षीरसागर, कैलासवासी सौ उषा गाडगीळ, श्री व सौ मृदुला साठे, आशा सोहनीबाई अशा असंख्य लोकांच्या अनमोल सहकार्याने विद्यालय मोठ्या प्रमाणात नावारूपास येऊन त्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आम्ही त्यांचे मनपूर्वक ऋणी आहोत. ज्याप्रमाणे कुपीमधले अत्तर संपले तरी ती कुपी उघडल्यावर त्याचा दरवळ तितकाच सुवास देऊन जातो, त्याचप्रमाणे वर उल्लेख केलेल्या कित्येक व्यक्ती आज हयात नसल्या तरी त्यांच्या प्रेमाचा व सहकार्याचा दरवळ श्री व सौ आनंद गोडसे यांच्या मनात कायमच दरवळत राहील. असेच सर्वांचे सहकार्यरूपी आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी राहणार आहेत याची त्यांना खात्री आहे. धन्यवाद.